नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी विदर्भाची श्रुतिका गावंडे. आपण आलो आहोत आज वर्धा मतदारसंघात. वर्धा विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी बसपा म्हणजेच बहुजन समाज पार्टीमधून विशाल रामटेके सर उभे आहेत. सर, तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, मला सांगा, बहुजन समाज पार्टीकडून तुम्ही उभे आहात, हो. काय नेमका उद्देश होता तुमचा की आमदारकीला तुम्हाला उभं राहायचं? मी याच्या आधी भीम टायगर सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यामध्ये 16 वर्ष काम केलेलं आहे. अनेक प्रश्नासाठी मी वाचा फोडली. कलेक्टर ऑफिस असो, रुग्ण हॉस्पिटल असो, तसेच आपलं तहसील ऑफिस असो, भूमी अभिलेख असो, इथे आम्ही लोकांचे प्रश्न मांडत राहिलो. त्याच्यातून हे कळलं की जे जिल्हा लेवलचे काही मुद्दे आहे ते तर आपण सॉल्व्ह करून घेतो, पण जसं याला एक राजकीय जे पाठबळ म्हणते किंवा एक आपण पॉवर म्हणून तशा प्रकारे आम्हाला त्या गोष्टीसाठी खूप झुंड द्यावं लागली. आणि म्हणूनच समाजाचा विषय आला की आम्ही आंदोलनं करतो, निवेदनं देतो, तसेच आम्ही धरणे आंदोलन करून उपोषण करतो, पण त्याच्यावर पर्याय काय नेमका निघत नाही. तर हे लक्षात आलं की आपल्याला राजकारणाची भूमिका घेणं गरजेचं आहे. जर आपण इथले आमदार झालोच, समाजाने साथ दिली, समाजाचा साथ आहेच आणि लोकांपर्यंत आपण पोहोचलेलं आहोत, तर आपण लोकांचे प्रश्न चांगल्यापैकी सोडवू शकतो. लोकांचे प्रश्न आपण विधानसभेमध्ये मांडू शकतो. तिथून हक्कानं आपण आपले प्रश्न सोडून आणू शकतो. आंदोलन वगैरे करतात, समाजाचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर तुमची म्हणजे जे काय मेहनत घ्यायची ते तुम्ही घेता, पण सत्ता आणि पॉवर असली तर ते आणखी सोयीस्कर होईल. हो. पण सध्या वर्धा मतदारसंघात ज्यांच्याकडे ऑलरेडी सत्ता आहे, पॉवर आहे, असे बीजेपीचे जे भोयर साहेब आहे, तुम्हाला काय वाटतं ते कुठे कमी पडतात आहे? त्यांचा प्रश्न असा आहे की बीजेपी सध्या वर्धेतच नाही, पूर्ण भारतभरामध्ये लोकांना कळली त्यांची भूमिका. 15 लाख कशी येते, त्याच्यामध्ये कमिशन कसे घेण्यात येते, सोबतच स्थानिक लोकांचे जे कॉन्टॅक्टशिप लोक आहे त्यांना कॉन्टॅक्ट देतात आणि त्याच्यातून टक्केवारी घेतात. सिमेंट रोडवरती डांबरीकरण आहे, तर कुठे नाली आहे, नालीचे बांधकामचे पैसे निघाले पण नाली बनलीच नाही आहे. अनेकसे वर्धेमध्ये विषय आहे जे त्याच्यामुळे वर्धेच्या जनतेला माहिती आहे. पण 10 वर्ष आधी ते पण राजकारणात नवीनच होते, पण लोकांनी संधी दिली आहे ना. वर्धेचा इतिहास असा आहे की इथे अपक्ष म्हणून खासदार आलेले आहे, अपक्ष म्हणून आमदार आलेले आहे. बीजेपीचे आमदार याच्या आधी कुकरवर अपक्ष निवडून आलेले आहे. तर वर्धेची जनता खूप समजदार आहे. त्यांना कळते की कोणाला आपण मतदान केलं पाहिजे, कोणाला नाही केलं पाहिजे. मग गेल्या 5 वर्षात, 10 वर्षापासून खरं तर ते आमदार आहेत. या 10 वर्षात त्यांनी विकास कामं केले नाही, ते कुठे कमी पडतायत? जे कामं तुम्हाला दिसत आहेत की नाही हे विकास कामं व्हायला पाहिजे होते गेल्या 10 वर्षात, जे झाले नाही, जे मी करू शकतो? आपलं मच्छी मार्केट आहे, हे नाही झालेलं आहे. फ्रूट मार्केट आताही तुम्ही पहा, तुम्ही फ्रूट मार्केट लोक रस्त्या रस्त्यावर आहेत, त्यांना नगरपालिका उचलून घेऊन जाते, कधी पोलीस प्रशासन घेऊन जाते. त्यासोबत सोबत त्यांचे काही लोकांचे कॉलेजेस आहे, तिथे SC ST चे जे स्कॉलरशिप आहे ते विद्यार्थ्यांना मिळत नाही. तसेच मागच्या वेळेस तुम्ही ऐकलं असेल, नर्सिंग सॉलिम कॉलेजमध्ये 100 विद्यार्थ्यांना बोर्ड एक्झाम द्यासाठी त्यांना आय कार्ड नाही मिळालं होतं. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. त्यांना भरलेली फीज मधून काही मुआवजा मिळाला, त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट देणार नव्हते. त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं. सोबतच आम्ही त्याच्यावर FIR दाखल केली. असे बरेचसे मुद्दे आहे ज्याच्यावर फार लोकांचं लक्ष नाही राहत. हेच आपण उघडकीत आणून लोकांना आपण सांगत आहे. आपण मागासवर्गीय लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी जसं नीटची एक्झाम असते, GEE एक्झाम असते, लोकांना मार्गदर्शन नाही मिळत, स्टुडंटला मार्गदर्शन नाही मिळत, त्यांचे वर्षानुवर्ष खराब होते. तर त्यांना आपण प्रॉपर गायडन्स द्यायचा प्रयत्न करून, जसे आता खूप ठिकाणी शाळा बंद होऊन राहिली गव्हर्नमेंटचे, काही शाळा आपण थांबवू शकतो जर इथले स्थानिक काही
असलं, आपण आमदार असलो किंवा एखादी खासदार त्याच्यामध्ये भूमिका प्रामुख्याने घेतली तर खूपशा गोष्टी घडू शकते असं मला वाटते. पण मग महाविकास आघाडीमधून शेंडे साहेब सध्या उभे आहेत. हम्म. तुम्हाला असं नाही वाटलं का की ठीक आहे, जे आमदार आहेत ते तर नाही करू शकत आहे विकास कामं वगैरे, हे नको आहेत बा आमदार, पण मग जे शेंडे साहेब आहेत चला त्यांना सपोर्ट करूया. ते तर 3दा ऑलरेडी पडलेलेच आहे वर्धे शहरामध्ये, आणि ते निवडणुकीच्या 4 महिने आधी निघतात. बाकी तर 4.5 वर्ष ते घराबाहेरच नाही पडत. तुम्ही दाखवा ना, एखादी त्यांचं आंदोलन दाखवा, एखादी समाजाची भूमिका दाखवा, किंवा त्यासोबतच मागच्या 3 वर्षापासून आम्ही पेट्रोल पंप हटाव कृती समितीची स्थापना झाली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरती जे पेट्रोल पंप उभारण्यात आलं पोलीस प्रशासनातर्फे, त्याच्यामध्ये आम्ही 173 दिवस धरणे आंदोलन केलं, अनेक मोर्चे केले, काळे झेंडे दाखवले, सगळं काही केलं, पण आमच्यातर्फे काही भूमिका नाही होती त्यांच्यापर्यंत. आम्ही तिथे पुतळ्यापाशी बसल्याच्या नंतर आम्हाला विचारायला सुद्धा नाही आले. ते काय नेतृत्व करणार आहे? समाजाचं नेतृत्व तर लागेल. समाजाची ज्याच्या घरी आग लागते त्याची चटके त्यालाच मिळते मॅडम, त्यालाच कळते. 2 दिवसात कोणी पण उभं होते आणि सांगते का नाही मी करणार, त्यानंतर कोणी लक्ष नाही देत. ही सत्य परिस्थिती आहे. आणि आज लोक जागृत आहेत, सर्वांना कळते की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि ते असा प्रश्न आहे की प्रत्येक वेळा निवडणूक मध्ये येतात आणि दुसऱ्या क्रमांकावर राहतात, आणि 3दा पडले आहे ते. तुम्हाला काय वाटतं आता सध्या महाराष्ट्रात बीजेपीचं सरकार बसेल की महाविकास आघाडीचं? सरकार कोणाचंही बसो, आम्हाला आमचे प्रश्न सुटले पाहिजे. आमचा हा विश्वास आहे की आमचे प्रश्न सुटले पाहिजे, सरकार कोणाचीही असो. तसंच बहुजन समाज पार्टी संविधानाच्या विचारधारावर चालणारी पार्टी आहे आणि समाजाला सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तत्पर राहते. तर आम्ही निश्चितच बहुजन समाज पार्टी सोबत आहोत आणि सामोरी राहून. हा पूर्ण मतदारसंघ जो आहे, म्हणजे आता खरं तर महायुती आणि महाविकास आघाडी असे 2 गट पडले आहेत. सहसा आपण जेव्हा पाहतो तेव्हा मतदारसंघामध्ये या दोघांमध्ये जास्त फाईट होते. क्वचित अपक्ष किंवा मग दुसरी कुठली पार्टी त्यामध्ये असते. मग तुम्हाला वाटते की वर्धा मतदारसंघ हा तुमच्या पाठीशी राहील, तुम्हाला सपोर्ट करेल? वाटतेच मॅडम, नक्कीच वाटते की आमच्या पाठीशी राहील, कारण की ते वर्धा जिल्ह्याचे लोकांना काम पाहिलं आहे आमचं. सोबत आमची जे समाजातली व इतर समाजातली आमचे रिलेशन आहे, सोबतच आमचे रिलेशन सोबतच आम्ही ज्या कामाच्या भूमिकानं लोकांपर्यंत पोहोचलेले आहोत, तिथपर्यंत आम्हाला तसं वाटत आहे की आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि इथे कट राहील तो जो तुमचा पेट्रोल पंपाचा मग मुद्दा होता, आंदोलन केली, या सगळ्या गोष्टी झाल्या, मग त्यानंतर त्याचं काय झालं? ते सुरुवातीपासून सांगतो की बीजेपी गव्हर्नमेंट असताना त्याची प्रस्तावना झाली. त्यानंतर देशभक्ता मॅडम होत्या, नवीन नुकत्या आल्याच होत्या, त्यांनी त्याच्यावर ऑर्डर पास केले. त्यावेळेस सुनील केदार हे पालकमंत्री होते. आम्ही सुनील केदारला भेटलो, इथले प्रस्थापित आमदारांना भेटलो. सोबत याने एका पार्टीनी तो प्रस्ताव टाकून ठेवला, दुसऱ्या पार्टीनी त्याच्यावर अंमलबजावणी केली. त्याचा भूखंड आमच्या कार्यक्रमावर, आमच्या समाजावर, सोबत येणारे जे कार्यक्रम आहे की 14 एप्रिल असो, 6 डिसेंबर असो, 14 ऑक्टोबर असो, बुद्ध जयंती असो, 26 नोव्हेंबर असो, हे जे सगळे जिथं कार्यक्रम होतात, उद्या चालून तिथं प्रतिबंधक कारवाई लागल्या असत्या. आम्हाला तिथं रॅल्या नाही करता आलं असतं, कार्यक्रम नाही करता आले असते. हे सगळं षडयंत्र दिसून आलं मॅडम आम्हाला की बीजेपी बी आम्हाला नको, काँग्रेसही नको. कमीत कमी अगर हे सुरुवात वर्धेपासून होत आहे तर इथूनच सही, पण इथून झाली पाहिजे. कुठून ना कुठून तर सुरुवात करायला लागेल. जशी बाबासाहेबांनी पाण्याचा सत्याग्रह महाडपासून चालू केला, महात्मा गांधींनी पदयात्रा चालू केली, तर त्यांनी एका ठिकाणून चालू केली तेव्हाच ते भारतभरामध्ये गेली.
आम्ही तेवढे मोठे मानवाचा पावलावर पाऊल टाकू शकत नाही, पण आमचे प्रेरणास्थान आहेत बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज. आम्ही तेवढा प्रयत्न तर करू शकतो. यश आम्हाला मिळेल याची आम्हाला हमी आहे. म्हणजे सरकार भाजपाचं असो की काँग्रेसचं असो, हो. तुम्हाला दोघांकडूनही अपेक्षा नाही, काही अपेक्षा नाही. कारण की बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, काँग्रेस हे जडतं घर आहे, हे बाबासाहेब स्वतः सांगून गेले. सोबत सोबत आणि बीजेपी तर हे कधी आम्हाला पटलीच नाही. त्यांची विचारधारा पण नाही पटली. आणि त्यांचं वक्तव्य, आता तुम्ही पाहत असाल, एक वक्तव्य येत आहे अमित शहाजीचं की सरकार आएंगे तो हम संविधान खत्म कर देंगे. संविधान ऐसा कैसा खत्म होगा? अमेंडमेंट तो होते ही आ रहे हैं. संविधान खतम कर देंगे असं हा, वाक्य आहे? असं वाक्य आहे. हो, आता व्हायरल पण होऊनच राहिलं ते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे. आता गेल्या वेळी लोकसभेत हे सगळं चाललं तेव्हा सगळ्याच बीजेपीच्या नेत्यांनी म्हटलं की संविधानाला आम्ही धक्का लागू देणार नाही, फक्त एक काँग्रेसचा एक अजेंडा आहे निवडणुकीपुरता. तर ते दिसून आलं ना, SC-ST अबकड जे झालं आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल लावलेलं आहे. पण तेलंगणा सरकारने बीजेपीने प्रस्ताव पारित केला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 7 लोकांची जी बेंच होती त्या बेंचनी तो निर्णय दिला आणि बीजेपीने त्याला अंमलबजावणी केली. सोबतच तेलंगणामध्ये काँग्रेसची सरकार आहे, त्यांनी त्याच्यावर अंमलबजावणी केली. आणि मग तुम्हीच सांगा की हे कोणाच्या बाजूने आहे? SC-STच्या OBCच्या बाजूनी आहे की संविधानाच्या बाजूनी आहे? हे तर आतापर्यंत दिसूनच नाही येत आहे. फक्त भाषणामध्ये बोलतात, मंचावर बोलतात आणि इथं त्यांना जे करायचं आहे ते दोन्ही पार्टी करूनच राहिली मॅडम. पण आता बीजेपीने ज्या इतक्या सगळ्या योजना आणल्या, शेतकऱ्यांसाठी आहेत, युवकांसाठी आहेत म्हणे रोजगाराच्या, किंवा मग लाडकी बहीण सारख्या, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शेतमालाचे भाव किती कमी आहे मॅडम? सोबत सोबत शेतमालासोबत शेतकऱ्यांची हानी किती झालेली आहे. आणि इथला सोयाबीन, इथला कापूस नाही घेताना त्यांना बाहेर देशामधून बोलावं लागून राहिलं, तर हे दिसून पडते ना मॅडम, दिसून राहिलं लोकांना. आज किती कास्तकारांनी पेरणी केली, कापूस काढला, सोयाबीन काढला, भावच नाही. एक वेळ होती की 4,500 5,500 असा भाव मिळायचा. आज तो भाव आहे का? नाही आहे. रोजगार नाही आहे. आता आमच्या उत्तम गलवा कंपनी आहे, तिथे फक्त मजूर वर्ग आहे इथला काही पर्सेंट, बाकीचे पूर्ण सगळे बाहेरचे आहे. UP, बिहार, गुजराती हेच लोक आहे. रोजगार कुठे आहे? नाही आहे. प्रायव्हेटेशन एवढं झालेलं आहे की जे याने एक शिक्षकला 24,000 मिळत होते, तो 8,000 मध्ये काम करून राहिला रोजगार नसल्यामुळे. जो कोणी हॉस्पिटलमध्ये आहे, जे याच्या आधीचे लोक आहेत त्यांना 40,000 रुपये सॅलरी आहे. आता जे लागून राहिले त्यांना 12,000 रुपये आहे. हे परिस्थिती आहे मॅडम. समजा आता जर तुम्ही आमदार म्हणून आले, हो. तुमच्या प्रायोरिटीवर कुठल्या गोष्टी आहे वर्धा मतदारसंघातील, की मी आमदार झाल्यानंतर मी या गोष्टी प्रामुख्याने पहिले हाती घेईल? रोजगारावर आपण काम करू, त्याच्या सोबत मेडिकल इश्यूला आपण कसं वाढवता येईल याचा प्रयत्न करू. जसं आमचं सामान्य रुग्णालय आहे, तिथे CT स्कॅन आहे पण रात्री होत नाही, सोनोग्राफी आहे पण रात्री होत नाही. पेशंटला याने सामान्य लोकांना खूप अडचणी होतात, त्याच्यामध्ये आपण भूमिका राबवू शकतो. सोबतच न्यूरोसर्जन नाही आहे, सेवाग्रामला पण नाही आहे, सिव्हिल हॉस्पिटलला नाही आहे, रेंजचे डॉक्टर नाही आहेत वर्धेला, नागपूरला जावं लागते, किंवा सावंगी हॉस्पिटलमध्ये नागपूरचे डॉक्टर्स येतात मंगळवारी आणि बुधवारी, तर तिथे चेकअप करावं लागते. असे बरेचसे प्रश्न आहे मॅडम. सर, जसं की तुम्ही म्हटलं की तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता आहे, तुम्ही सतत लोकांमध्ये राहता, त्यांचे प्रश्न निकाली लावत असता, आणि हे सगळं काम करत असताना या मतदारसंघात सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला कुठला वाटतो? मला ह्या मतदार क्षेत्रामध्ये, वर्धा सेलू मतदार क्षेत्रामध्ये मला हा प्रश्न मोठा वाटला
की अनेक भूखंड आहे गव्हर्नमेंटचे, अनेक भूखंड आहे जे लीजवरती आहे आणि तिथे अनेक वर्षापासून कोणत्या वस्तीला 100 वर्ष झाले, कोणत्या वस्तीला 50 वर्ष झाले, कोण्या वस्तीला 40 वर्ष झाले, असे अनेक वस्त्या आहे. ती इथे एक त्यांना पट्टे वाटप व्हायला पाहिजे होतं नियमानुसार. 1990च्या अंतर्गतची जी झोपडपट्टी आहे त्यांना पट्टे वाटप करा असा जी.आर. आहे शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा आहे, सेंट्रल शासनाचा आहे. ते पट्टे वाटप झाले नाही. आपण त्याच्यावर प्रामुख्यानं काम करून आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ. आणखी दुसरा मुद्दा हाही आहे मॅडम, जो मेडिकल कॉलेज इथून सातोडाला येणार होता वर्धे शहरामध्ये, तो हिंगणघाट जामला गेलेला आहे. ते राजनीती झाली त्याच्यामध्ये, राजकारण आलं त्याच्यामध्ये. जर मी निवडून आलो आणि लोक माझ्या पाठीशी जसे उभे आता आहे तेव्हाही राहिले तर आपण तो मेडिकल कॉलेज, तो मेडिकल इन्स्टिट्यूट आपण वर्धेमध्ये आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. वर्धा मतदारसंघातील जनतेला तुम्ही काय आव्हान कराल? वर्धेच्या जनतेला माझं आव्हान आहे की तुम्ही काँग्रेस बीजेपीचं काम पाहिले आहे, त्यांचे कामाचे रूपरेषा पण पाहिली आहे की काय करतात काय नाही करतात. तुम्ही न त्यांचं काम बघून, काँग्रेसचं काम बघून तुम्ही न पंकज भोयरला निवडून आणलं, बरोबर ना? तुम्ही पंकज भोयरचं काम पाहिलं, आता तुम्ही मला निवडून द्या, मी तुमचे प्रश्न सोडवीन, मी तुमच्या हक्कांसाठी लढीन, मी तुमच्या विकासाच्या कामासाठी लढीन, मी तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी लढीन, मी तुमच्या राशनसाठी लढीन, मी तुमच्या अनेक गोष्टीसाठी लढण्यासाठी तत्पर आहे. म्हणून तुम्ही मला मतदान करा आणि सामान्य माणसाचा विजय करा. नक्कीच सर, वर्धा मतदारसंघातील जनता तुमच्या पाठीशी राहीलच. पण एवढ्या सगळ्या गडबडीतून तुम्ही आम्हाला टाइम दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचा पण धन्यवाद. खूप स्वागत आहे. सॉरी, अभिनंदन सर तोंडात. सॉरी. आणखी एक का?